नमस्कार मंडळी, सुप्रभात. सकाळचे 6:15 झालेत. मी आता आहे भांडुपला आणि आज आपली राईड सुरू होते कोकणाकडे. आज चाललो आहे आपण रत्नागिरीला बगमॅन घेऊन. किरण आहे माझ्याबरोबर. आता इथून आपल्याला जो पूर्ण प्रवास आहे तो 8 तासाचा दाखवतो आहे. आपण कशेळी बीचला चाललो आहे. तो 8 ते 9 तासाचा प्रवास आहे आणि धमाल येणार आहे. प्लॅन होता निघायचा 5 ते 5:30, पण लेट झाला आम्हाला निघायला. पण कवर करू. अजून डिसाईड नाही केलं आपल्याला कोणत्या रूटने जायचं आहे. मुंबई गोवा हायवेने जायचं का पाली खोपोली पाली मार्गे, ते बघू. ऑन द वे डिसाईड करू. बस मागे टॉप बॉक्स लावला की अशी कसरत करावी लागते. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. गणपती बाप्पा चला बघूया आपण किती वेळात क्रॉस करतोय. मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा जी जर्नी आहे ती दाखवणार आहे. प्लस कशेळी बीच मी पहिल्यांदाच जाणार आहे तिकडे, तर तोही एक्सप्लोअर करूया. सो स्टे ट्यून्ड. ओम साईराम. देवाचा प्रवास सुखाचा जाऊ दे. तर आता आपण पोचलेलो आहोत ऐरोली टोलच्या इथे. आणि जेव्हा पण मी लॉंग राईडला जातो तेव्हा मी इथे साईंचं दर्शन घेऊन नक्कीच जातो. तर चला आता कंटिन्यू करूया पुढचा प्रवास आपण. तर आता आपण ऐरोली ब्रिज क्रॉस करतोय आणि थंडी, मस्त थंडी आहे, जे मी एक्सपेक्ट करत होतो. त्यामुळे ह्यावेळी रायडिंग जॅकेटमध्ये थर्मल लायनर घातलंय मी. आणि पुढे मुंबई गोवा हायवेला तर धुळेचं साम्राज्य असेल, त्याच्यामुळे रेन पॅन्ट पण घेतले, म्हणजे जीन्स जास्त खराब नाही होणार. आता आपण पोहोचत आहोत कळंबोलीला आणि तिकडे पुढे चेक करू GPS वर कोणता फास्ट शूट दाखवतोय. सुंदर असं सूर्यदेवतांचं दर्शन होत आहे बघा. आणि आज भरपूर लोक निघालीत फिरायला. दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. म्हणजे आता एक हप्ताभर मुलांना दिवाळीची सुट्टी आहे. आज सोमवार आहे, तर पुढच्या सोमवारी शाळा चालू होणार आहेत. तर आता आपण मॅपवर चेक केलं कोणता रूट फास्ट दाखवतोय. खोपोली पाली दाखवतोय का मुंबई गोवा हायवे. तर मुंबई गोवा हायवेच आपल्याला फास्ट दाखवतोय. तर चला आज एक्सपिरियन्स करूया मुंबई गोवा हायवे, कारण भरपूर टाईम झाला मी पण त्या रस्त्याने गेलो नाही. एकदा रात्रीचा प्रवास केलेला तेवढाच, आणि तो पण बाय कार केलेला. तर आज तुम्हाला मुंबई गोवा हायवेचाही अपडेट देता येईल मला. तर वेळ झालेला आहे 7:11. आपण पोचलेलो आहोत पळसपे फाट्याला आणि इथून आपल्याला आता सुरू होईल मुंबई गोवा हायवे. तर प्रॉपर जी अपडेट आहे ती मी तुम्हाला इथूनच देणार आहे रत्नागिरीपर्यंत. आणि जो सेकंड पार्ट येणार आहे आपला, तो येणार आहे केळशी बीचचा, रत्नागिरीच्या. बरोबर 7:12 आपल्याला सुरू झालेला आहे मुंबई गोवा हायवे. आणि इथून वडखळपर्यंत तरी ओके आहे. मध्ये मध्ये घाणेरड्या पॅचेस आहेत, पण ठीक आहे. मेन अपडेट त्याच्या पुढून असणार आहे आपल्याला. मुंबई गोवा हायवेला एंटर करता करता लगेच थंडीचा अनुभव करायला मिळतोय आणि मस्त क्लायमेट आहे. पण आता एकदा 9 वाजून गेले ना की हे सगळं विरुद्ध होणार आहे. म्हणजे ऊन पडलं की आपली हालत खराब व्हायला सुरू होईल. होप सो आज प्लेझंट क्लायमेट असावं दिवसभर. तर 7:40 झालेले आहेत आणि आपण पोहोचलो आहोत पेनला. पळसपे ते पेन हायवे सुसाट आहे. फक्त मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर्स आणि जे ब्रिज आहेत ना तिकडे थोडेफार खराब आहे रस्ता. बाकी सुसाट झाला आहे, सिमेंट रोड झाला आहे. तर वेळ झालेली आहे 7:47 आणि आपण वडखळला पोहोचलेलो आहोत. हा आहे वडखळचा JSWचा फ्लायओव्हर. आणि मेन आता जो मुंबई गोवा हायवे खराब आहे ना, तो इथून ते वीर रेल्वे स्थानकापर्यंतच खराब आहे. तर आता इथून आपल्याला वीर रेल्वे स्टेशनपर्यंत डिस्टन्स कव्हर करायला किती वेळ लागतोय बाय 2 व्हीलर, ह्याचा मी तुम्हाला अपडेट देतो.
बाकी मध्ये भरपूर डायव्हर्जन्स आहेत. मध्ये खामगाव आहे, गडपगाव आहे, त्याच्यानंतर अशी छोटी मोठी गावं आहेत. तिकडे फ्लायओव्हरची कामं रखडलेली आहेत, तर तिकडे सगळे डायव्हर्जन्स आहेत आणि ब्लॉकचे सर्व्हिस रोड आहेत. तर बघू आपल्याला किती वेळ लागतोय तो मी तुम्हाला अपडेट देईलच. आणि हे जे दिसतंय हे धुकं नाही आहे, हे पूर्ण पॉल्युशन आहे. आणि डावीकडून कोकण रेल्वे ही चाललेली आहे. चला बघूया भेटते का आपल्याला. यस, हे बघा भेटलेली आहे. सकाळी सकाळी सुंदर असं सूर्याचं दर्शन आणि त्यातच आपल्या कोकण रेल्वेचं दर्शन. मुंबई गोवा हायवेला पॅरेलल जेव्हा कोकण रेल्वे जाते ना, ती मजाच वेगळी असते. तुम्हाला माहिती आहे याची टॉप स्पीड काय असते? कमेंट मध्ये नक्की कळवा मला. एक नंबर. या पॅचवर कोकण रेल्वे बरोबर राईड करायची वाट मी कधीपासून पाहत होतो. ती इच्छा आज माझी पूर्ण झालेली आहे. माझी डॉमिनर असती तर नक्की त्याच कोकण रेल्वेला हरवलं असतं. न्यू अपडेट. इकडे जे काम रखडलेलं हे सुरू झालेलं आहे. ग्रेट. आता आपण आहोत आय थिंक हे खामगाव आहे. गडप हे गडप गाव आहे. इथे कधीपासून हे फ्लायओव्हरचे काम रखडलेलं हे फायनली सुरू झालंय. आणि पाहू शकता जोरदार काम सुरू आहे. म्हणजे करतील लवकरात लवकर कंप्लीट. घाणेरडे पॅच आहेत मध्ये मध्ये. आणि गडप गावाच्या पुढे एक भला मोठा स्पीड ब्रेकर पण आहे. भला मोठा म्हणजे एकदम खतरनाक वाला आहे. तर रात्रीचा प्रवास करत असाल तर जरा सांभाळा. अचानक आपल्याला एकदम भयंकर असं धुकं लागलेलं आहे. उजवीकडे तर दिसत होता असा डोंगर धुक्याचा. हे बघा क्या बात आहे. ही सर फिलिंग घ्यायची होती आजच्या राईडची. तर खोपोलीपाली रोडनी आलो असतो ना तर तिथे ह्याच्यापेक्षा जास्त धुकं लागलं असतं. त्यामुळे आम्ही अवॉइड केला तो. आणि हा तसा पण फास्ट दाखवत होता, पण इथे कसलं धुकं आहे जबरदस्त. हा जॅग्वार दाटले रेशमी आहे धुके धुके. आता मजा येते राईड करायला. आणि वातावरण एकदम थंड झालेलं आहे. पेट्रोल पंप अजून आपल्याला लागला नाहीये कुठे. हा सूर्य दिसतोय का तुम्हाला? सूर्य चंद्र दिसतोय. लेन्सवर पण थोडं फार मॉइश्चर येऊ शकतो. बघा सूर्य चंद्रासारखा दिसायला लागला अचानक. असं वाटतंय कुठे महाबळेश्वरला शिमला कुल्लू मनालीला आलोय की काय. कडक. गडप गावाच्या डायव्हर्जन नंतर हे एक डायव्हर्जन आहे. इकडे तुम्ही स्लो होणार आहात कारण हा बघा अशा प्रकारे फक्त मधला रस्ता सुरू आहे आणि दोन्ही बाजूला काम चालू आहे. त्यामुळे मधली सिंगल लेनच तुम्हाला वापरायला मिळणार आहे. आता आपण आमटेम गावाच्या इथे आहोत आणि हे जे सेकंड डायव्हर्जन आहे हे एकदम घाणेरड आहे. आणि तो फ्लायओव्हरचं काम पण काय अजून सुरू झालेलं नाहीये. हे जसं होतं तशीच रखडपट्टी आहे याची. 8:10 झालीत आणि आपण घेतलेला आहे फ्यूल हॉल्ट. एकच पॉइंट होता कधीपासून, त्यामुळे पळत पण होतो. मस्त वातावरण आहे, मजा येते आज. समोर बघा पूर्ण तो डोंगर धुक्यामध्ये हरवलेला आहे. आता थोडी सनलाईट आले इथे. आणि जे फोर्थ डायव्हर्जन आहे हे आहे कामत गोविंदाच्या इथे. थोडेच पुढे आले ना तुम्ही,
तिथेही ब्रिजचं काम सुरू आहे फ्लायओव्हरचं, अजून काय कंप्लीट झालेलं नाही आहे. आणि तुम्हाला दोन्ही साईडला असा सर्व्हिस रोड वापरायला मिळणार आहे. हे आहे 5वं डायव्हर्जन कामत गोविंदाच्या पुढे, जे खूप मोठं डायव्हर्जन आहे. आणि इथे हे फ्लायओव्हर ब्रिजचं काम अजून झालेलं नाही आहे. आणि त्याच्यात हा रोड आहे ना, हा खूप घाणेरडा आहे, मोठे मोठे खड्डे आहेत इथे. आपण थांबलेलो आहोत हॉटेल मदिना. आणि हे काम कधीपासून रखडलंय, कधी होणार आहे काय माहिती. किरणला झोप येते, त्यामुळे जरा कडक कॉफी पिऊन निघू. मी आहे अजून फ्रेश, अजून काही झोप नाही येते. तर आपली कॉफी पिऊन झालेली आहे आणि आता आपण निघत आहोत. वेळ झाला आहे 8:36. चला. तर नागोठण्याला ऑलमोस्ट अजून डायव्हर्जनची कामं सुरूच आहेत. तिथेही अजून हायवेचं 2 पदरीचं काम झालेलं नाही आहे. आणि जे नागोठणे जंक्शन आहे तिथपर्यंत पण तिथेही ब्रिजचं काम अडकलेलं आहे. आणि खड्डे तर बघा केवढे मोठे मोठे आहेत ते, म्हणजे या खड्ड्यांना अवॉर्ड द्यायला हवा. आणि हे नागोठणे जंक्शनच्या अगोदर पुलाचं काम सुरू आहे, वर्क इन प्रोग्रेस आहे. तर आता आपण आहोत नागोठणे जंक्शनला. आणि बघा हे काम काय पुढे जाणारच नाही असं वाटायला लागलंय, कारण हे असंच आहे अजून. नागोठण्याचं घाणेरडं डायव्हर्जन क्रॉस केल्यानंतर मग पुढे परत आपल्याला सिमेंट रोड सुरू होतो. आता हा वाकणपर्यंत कंटिन्यू होईल, मग मध्ये परत त्या ब्रिजचं डायव्हर्जन लागेल आपल्याला. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत वाकणला. हा रस्ता तुम्हाला खोपोली पालीमार्गे बाहेर काढतो येते. आणि नागोठण्याच्या पुढे इथपर्यंत सिमेंट पॅच चांगला आहे, याच्या पुढेही सिमेंट पॅच आहे, पण हा मध्ये ब्रिज खराब आहे अजून. तर आता आपण कोलाडच्या जवळ पोहोचलेलो आहोत, म्हणजे कोलाडला पोहोचलोच आहोत आपण. तर कोलाडची ही जी नदी लागते, इथला जो रोड आहे हा सिंगल लेनच आहे. बाजूच्या ब्रिजचं काम सुरू आहे, जे कंप्लीट व्हायला खूप वेळ आहे अजून, एवढ्या लवकर काही होणार नाही. इकडे मस्त असं हॉटेल बनत आहे. आणि पूर्ण कोलाड आपल्याला सिंगल लेन मध्येच क्रॉस करायचं आहे, जर तुम्हाला माहित असेल तर. रोड वाइंडिंगचं पण काम इन प्रोग्रेस आहे. कोलाडचं सध्या अशा पद्धतीचं प्रोग्रेस आहे. इथे फ्लायओव्हर होतोय मोठा आणि त्याचं काम सुरू आहे, भरपूर वेळ लागणार आहे याला. कोलाड रेल्वे स्थानकापर्यंत तुम्हाला डायव्हर्जन आहे, मग त्याच्या पुढे असा सिंगल लेन सिमेंट हायवे बनवलेला आहे सध्या. त्या साईडचं काम सुरू आहे, झालेलं नाही आहे कम्प्लीट. तुम्ही बऱ्यापैकी स्लो होणार आहात. इथे मोठे मोठे डायव्हर्जन्स आहेत, कामं सुरू आहेत, झालेली नाहीत अजून. हे बघा, हे पुलाचं काम रखडलेलं, हे कदाचित करायला घेत आहेत. तळवली गावाच्या इथे. मग हे अजून एक डायव्हर्जन लागतं आपल्याला पुढे, पण सध्या कामं सुरू आहेत. जे जे ब्रिज अडकलेले आहेत त्यांची कामं खूप वेळ झाली ठप्प होती, ही कामं सुरू झालेली आहेत. आता जो गाव आपल्याला आलेला आहे, या गावाचं नाव आहे रातवड. तर हे रातवडच्या इथलं अपडेट आहे.
तुम्हाला अपडेट देतोय बरं, पण या डायव्हर्जनमुळे कंटाळा आला अक्षरशः गाडी चालवायला. ब्रिजची सजावट करायची गरजच नाही, आपोआप प्लॅन्ट्स आलेले आहेत त्याला आजूबाजूला. इंदापूर, आणि इंदापूरला तुम्हाला डायरेक्ट बायपास होणार आहे, पण हे काम काय एवढं फास्ट नाही होत आहे. हा पूर्ण बाहेरच्या बाहेरच तुम्हाला नवीन मुंबई गोवा हायवे घेऊन जाणार आहे इंदापूरच्या. पण सध्या तरी हा आतला रस्ताच आहे जुनावाला. इंदापूरच्या पुढून माणगाव पर्यंत हा असा सुसाट सिमेंट हायवे बनवलेला आहे, पण मग परत माणगावला पण बायपास जाणार आहे मुंबई गोवा हायवेचा. त्यामुळे आता आपल्याला जुना माणगावच हायवे यूज करायला मिळतोय. अशा प्रकारे हा बायपास जाणार आहे माणगावच्या बाहेरून, एक इंदापूरला आणि एक माणगावला, 2 जागी मोठा बायपास होतोय. आणि हा जवळपास माणगाव मार्केट सोडून आतून 3 ते 4 किलोमीटर आतून जाणार आहे हा बायपास. आणि आता आपल्याला सुरू झाला आहे माणगावचा जुना रस्ता आतला. 9:26 आणि आपण पोहोचलेलो आहोत माणगावला. आय थिंक त्या माणसाला कुठेतरी बघितलेलं मी. खोपोली पाली निजामपूर मार्गे येण्यापेक्षा इथून आम्ही फास्ट आलोय, नो डाऊट. आणि एवढा वाईट नाही रस्ता, मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत, मोठे मोठे खड्डे आहेत, तिथे फक्त सांभाळा. अजून जर्नी बाकी आहे, हा व्हिडिओ मोठा होणार आहे, तर तुम्हाला जे जे पॅच बघायचे आहेत ते तुम्ही फॉरवर्ड वगैरे करून बघू शकता. आणि पूर्ण जर्नी एन्जॉय करायची तर पूर्ण व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. भरपूर लोक पिकनिक वगैरेला निघालेली आहेत. माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात माझ्या तळ्यात. मिरर बरोबर खूप लहान आहे. त्याच्या लेफ्ट साईडून जायला मिळणार नाही मला. माझ्या मुलगीने जर हा व्हिडिओ पाहिला ना तर झालं मग माझं कल्याण. आणि अचानक परत धुकं लागलेलं आहे सकाळी 9:30 वाजता. हाय एकटीच आहे, वडिलांनी पकडलंय तिला. मस्त मजा घेते ती हवेची. नशीब त्यांनी पकडून ठेवलंय तिला. मला वाटलं आई बरोबर बसले की काय. तर आम्हाला वाटलं की आता सूर्य देवता आलेत तर गरम होणार आहे आता राईड करताना. पण बघा 9:30 आणि आपल्या माणगावच्या पुढे परत दाट असं धुकं लागलेलं आहे. थंड क्लायमेट, जबरदस्त. ही असते खरी मजा राईड करायची. तर आता आपण लोणेरेला, आणि इथेही रोडचं काम अजून सुरू आहे, कम्प्लीट झालेलं नाही आहे, पण हे लवकरात लवकर होईल कारण ऑलमोस्ट फायनल स्टेजवर आहे. आणि सध्या तरी हा सर्व्हिस रोड वापरायला मिळतोय. हे सगळ्यात मोठं आणि घाणेरडं डायव्हर्जन. आता सध्या तरी पेवर ब्लॉक्स टाकलेले आहेत सिमेंटचे, पण हे पण ब्रिजचं काम कधीपासून रखडलेलंच आहे. आय थिंक जाऊ शकतो, जाऊया आपण इथून. 2 व्हीलरवाले जात आहेत, लेट्स सी. 4 व्हीलरवाल्यांना ऑप्शन नाही आहे, पण कदाचित 2 व्हीलर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता. मध्ये हा ब्रिज चालू केलेला जेव्हा खाली पेवर ब्लॉक टाकत होते तेव्हा, पण आता बंद आहे. चला बरं झालं मी वरतून आलो. नोटीस केले का तुम्ही, इथं घराच्या वरती मारुती कार ठेवलेली आहे त्यांनी. आणि आता इथून पुढे आपल्याला चांगला सुसाट पॅच सुरू होईल तो पोलादपूर पर्यंत म्हणजे खेड भरणा नाक्यापर्यंत. त्याच्या पुढे पण चांगलाच रस्ता आहे. नशीब धूळ नाही लागली आज पुढे जास्त.
आणि फायनली आपल्याला सुरू झालेला आहे सुसाट असा सिमेंटचा हायवे. तो आता कंटिन्यू होणार आहे महाड पोलादपूर ते चिपळूणपर्यंत. छोटे मोठे डायव्हर्जन आहेत मध्ये, पण एवढे नाही आहेत. वेळ झालेली आहे 10:08 आणि आपण पोहोचलेलो आहोत पोलादपूरला. 7:12 आपण पळासपेला मुंबई गोवा हायवे टच केला आणि जवळपास 10-12 पर्यंत आपण प्रॉपर पोलादपूर टच करतोय. म्हणजे बऱ्यापैकी अंतर कव्हर केलंय आपण. त्याच्यामध्ये एक पेट्रोल हॉल्ट झाला आणि एक कॉफीचा हॉल्ट झाला आमचा. पाय दुखायला लागलेत, असं रिलॅक्स ठेवून चालवतोय. सात बाराला आपण मुंबई गोवा हायवे टच केला पळासपेला पनवेलला आणि बरोबर 10-12 हे बघा आपण पोलादपूर सबवे क्रॉस करतोय. बरोबर 3 तासामध्ये आपण पोलादपूरला आलेलो आहोत. हायवे ओके आहे, एवढा पण खराब नाही, पण मधले मध्ये डायव्हर्जन तुम्हाला स्लो करतात. जर ते डायव्हर्जन झाले तर तुम्ही अवघ्या 2.25 ते 2.5 तासामध्ये पोलादपूरला येऊ शकता. आणि आता इथून आपल्याला पुढे लागेल कशेडी टनल, त्याच्यानंतर मग सुसाट असा कशेडी टू खेड भरणा नाक्याचा हायवे. आता कुठेतरी थांबूया, नाश्ता नाही केला अजून, तर आता आपण नाश्ता करूया पहिला. तर आपण आता थांबत आहोत नाश्ता करायला. कशेडी घाटामध्ये वरती हे हॉटेल आहे, हॉटेल अन्नपूर्णा. नाश्ता वगैरे चांगला असतो इथे. तर वेळ झालेला 11 वाजले. आपण नाश्ता वगैरे केला इथे आणि मी कांदेपोहे खाल्ले, किरणनी मेंदूवडा खाल्ला आणि आता आपण कंटिन्यू करतोय. आता खूप कमी हॉल्ट घेऊ आम्ही, कारण आता इथून परत 4 तास दाखवते आपल्याला कशेली बीच आणि ते 4 तास आता या उन्हामधून जायचं आहे आम्हाला. जॅकेटला आतमध्ये थर्मल लायनर होतं ते काढलं आहे, त्यामुळे थोडी हवा लागेल. हे ॲक्च्युली मेश मटेरियल्स असतात, तर तुम्हाला पूर्ण एअर पास होतं याच्यामध्ये. म्हणजे लोकांना बघताना वाटतं की अरे काय एवढी जाडी जाडी जॅकेट घालून फिरत आहेत, यांना गरम होत नसेल का, पण ऑन द वे नाही गरम होत. पूर्ण हवा लागते व्यवस्थित आणि त्यात सेफ्टी पण असते. तर चला आता पुढची दृश्य तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. कशेडी टनल कनेक्ट करायला जे डायव्हर्जन होतं ते आता डायरेक्ट झालेलं आहे. म्हणजे कळत नाही आहे की रस्ता डायरेक्ट झाला आहे. आणि जो जुना कशेडी घाट आहे तो ह्या दिशेला आहे बघा. हा आहे आपला आवडता जुना कशेडी घाट, जो निसर्गाच्या सानिध्यातून जातोय. आणि आता तर पूर्ण वाईल्ड लाईफ रात्र झाली की त्या कशेडी घाटाच्या रस्त्यावर येते. त्यामुळे बाईक बिक असेल तर चुकूनही तिकडून रात्रीचा प्रवास करू नका. अजून काही काही पॅच कंप्लीट व्हायच्या बाकी आहेत कशेडी टनलच्या हायवेचे, जो जॉईंट करतोय, पण काम सुरू आहे. कशेडी टनलच्या इथे आणि लवकरात लवकर दुसरा टनलही सुरू होणार आहे. ऑलमोस्ट काम कंप्लीट झालेलं आहे. तर लवकरात लवकर दोन्ही टनल यूज करता येणार आहेत आपल्याला. सध्या हा एक चालू आहे.
थोडं सांभाळूनच चालवा, कारण मध्ये मध्ये पाणी पडतंय हायवेला, त्यामुळे बाईकचे टायर स्किड व्हायचे खूप चान्सेस आहेत. तर तेवढं सांभाळा आणि ओव्हर स्पीडिंग करू नका. टनलचा पॅच संपल्यानंतर आपल्याला सुरू होतो सुसाट असा मुंबई गोवा हायवे, जो आता कंटिन्यू होईल चिपळूणपर्यंत. 36 झालेत आणि आता आपण खेड भरणा नाक्याला पोहोचलेलो आहोत. रात्रीच्या वेळी प्रवास करत असाल तर ह्या फ्लायओव्हरवर थोडं सांभाळून, कारण याची अलाइनमेंट खूप विचित्र आहे. एकदम शार्प टर्न आहे त्या फ्लायओव्हरला, तर इकडे जरा सांभाळूनच. भरपूर गाड्यांचे ऑलरेडी ॲक्सिडेंट झालेले आहेत. डायव्हर्जनचंही अजून काही प्रोग्रेस नाही आहे. अजूनही पुलाचं काम कम्प्लीट झालेलं नाही. तर इथे अशा प्रकारे तुम्हाला रस्ता मिळणार आहे खराब डायव्हर्जन. तर आता आपण सेकंड फ्यूल हॉल्ट घेतलेला. ॲक्च्युली माझ्याकडे पोर्टेबल टायर प्रेशर हे आहे, काय बोलतात त्याला, मशीन आहे, हवा भरायची मशीन. तर त्याच्याने आपण टायर प्रेशर चेक केला. उलट मागच्या टायरमध्ये हवा जास्त झालेली, 34चा PSI होता, तो आपण कमी केला. हां, त्यामुळे अशा लॉंग राईडला आणि खास करून उन्हामध्ये जेव्हा तुम्ही निघता ना, तेव्हा टायर प्रेशर चेक करायचा. हो, त्याला हे पण घे, वॉरंटी, एक्सटेंडेड वॉरंटी घे. 12:14 झालीत आणि आता आपण परशुराम घाटामध्ये आहोत. आणि परशुराम घाट खूप सुसाट बनवला आहे आणि इथून जो व्ह्यू मिळतो ना, फोटो फ्रेममध्ये जी सिनरी असते तसा व्ह्यू आहे इथून. पावसाळ्यात तर अजून सुंदर दिसतं. तर अशा प्रकारे परशुराम घाटही सुसाट झालेला आहे. आणि आता डावीकडे आता जो दिसतोय हा आहे सवतकडा वॉटरफॉल. पावसाळ्यामध्ये तो एकदम जबरदस्त असतो. 12:24 झालीत आणि आपण पोहोचलेलो आहोत चिपळूणला. तर चिपळूणला पूर्णपणे फ्लायओव्हर जाणार आहे, पण काम खूप स्लो चालू आहे. तर हे पण आपण लवकर एक्सपेक्ट नाही करू शकत. हा इथून येतोय, हा इथून येतोय. वाजून 42 झालेली आहेत आणि आपण पोहोचलेलो आहोत सावर्ड्याला. खेडपासून म्हणजे महाडपासून जो रस्ता लागला आहे तो आतापर्यंत एकदम सुसाटच आहे, नो डाऊट. खेड तर हा 3रा टोल लागणार आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही या हायवेने पूर्ण रेडी झाल्यानंतर प्रवास कराल. पहिला टोल पोलादपूरच्या पहिला आहे, दुसरा टोल खेड भरणा नाक्याच्या पुढे भोसले घाटात आणि तिसरा टोल इथे. तर आता आपण संगमेश्वरच्या यादववाडीच्या इकडे आहोत. सिमेंटची एक लेन सुरू आहे आणि दुसऱ्या लेनचं काम झालेलं आहे आणि पुढे अजून होत आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट्स दाखवले. पण सध्या तरी एकच लेन सुरू आहे दोन्ही साईडच्या ट्रॅफिकसाठी. कुठेतरी थांबावं लागेल, कम्फर्टेबल व्हावं लागेल, कारण आता सीट नाही असं वाटतंय दगडावर बसलोय. पण एक आहे, झाडाची सावली शोधतोय मगाचपासून, कुठे झाडाची सावली मिळेल ना. हे बघा कोकण रेल्वे चालले. रोड वाईडनिंगचं एवढ्या पॅचमध्ये तरी या साईडला होत आहे काम बघा. आपण आता थांबूया, खूप झालं, सावली हवी होती कधीपासून.
या पुढच्या पट्ट्यात काहीच अपडेट नाही आहे किंवा काहीच प्रोग्रेस नाही आहे. टोटली सिंगल लेन हायवे. अजून 1.5-2 वर्ष कुठे नाही गेला हा हायवे पूर्ण कम्प्लीट व्हायला. त्यात पण होईल की नाही काय माहिती. हा बघा, हा ब्रिटिश कालीन पूल आहे. आय थिंक तोच अजून यूज मध्ये आहे. येस, ब्रिटिश कालीन पूल आहे हा. आणि इथून उजवीकडे नदीचा मस्त असा व्ह्यू मिळतो तुम्हाला बघायला. छान वाटतंय. आणि समोर डोंगरामध्ये गाव आहेत. संगमेश्वरच्या पुढे बिकट परिस्थिती आहे. ॲक्च्युली संगमेश्वर पासूनच बिकट परिस्थिती आहे. हे बघा अशी अवस्था आहे. पेवर ब्लॉक्सने नॅशनल हायवे सुरू ठेवला आहे. पेवर ब्लॉक्सने. आणि मध्ये मध्ये खड्डे. संगमेश्वरला पोचल्यानंतर कंटाळा यायला लागलाय बाईक चालवायला, गाडी चालवायला, स्कूटर चालवायला. काय अवस्था आहे. आता पुढे सिमेंट रोड दिसतोय, तो पण सिंगल लेन आहे. विचित्र अवस्था आहे. कधी पूर्ण होणार आहे मुंबई गोवा हायवे. काम खूप स्लो आहेत. हा बघा नवीन रूट होतोय तो. उजवीकडे बघितलं तर सुंदर कोकण आणि सरळ बघितलं तर घाणेरडा नॅशनल हायवे. बघा कशी गाडी काढायची आम्ही. टू व्हीलर वाल्यांचे तर वांदेच आहेत. आता परत सिमेंट रोड सुरू झालाय. अचानक पावसाचे ढग आले असं वाटतंय. इकडे पूर्ण सावली झाले. आणि मुंबई गोवा हायवे आपला म्हणजे किती खराब हायवे असू शकतो याचं उदाहरण तुम्हाला नॅशनल हायवे 66 मुंबई गोवा हायवेला नक्कीच अनुभव करायला मिळेल. हे बघा. आणि कित्येक वर्ष अचानक वातावरणामध्ये बदल झालाय आणि दुपारी 2 वाजता थंड हवेचा अनुभव घेतोय मी. छान वाटतंय. आता ऊन पडले पण ऊन एवढं हेवी नाही आहे की त्यात गाडी चालूच नाही शकत. आणि आता तर लिटरली महाबळेश्वर सारखी थंडी लागायला लागले. आणि उजवीकडे बघा सुंदर गाव दिसतंय आपल्याला एक. आता आपल्याला इथून मॅप राईटला जायला सांगतोय गणपतीपुळे रस्त्याला, कारण आपल्याला कशेळी बीचकडे जायचं आहे. आणि मुंबई गोवा हायवे आपण आता इथून सोडतोय, एक्झिट करतोय. तर ओव्हरऑल जर सांगायचं झालं पनवेलपासून वडखळपर्यंत म्हणजे पळासपेठ ते वडखळ हायवे एकदम सुसाट होता. वडखळ ते इंदापूरपर्यंत डायव्हर्जन्स भरपूर आहेत. त्याच्यानंतर मग परत महाड वीर रेल्वे स्थानक क्रॉस केल्यानंतर ते अगदी चिपळूण सावर्डेपर्यंत हायवे 1 नंबर आहे. एकदम सुसाट आहे. सगळ्यात जास्त कंटाळा जो आला आम्हाला तो आला संगमेश्वरला. संगमेश्वरचा रस्ता खूप खराब होता आणि भरपूर डायव्हर्जन्स होते मध्ये मध्ये. तर अशा प्रकारे अपडेट द्यायचा प्रयत्न केला मी तुम्हाला. आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, हा प्रवास आवडला असेल. मुंबई गोवा हायवेची आत्ताची परिस्थिती कळली असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि पुढचा भाग पाहायला विसरू नका कशेळी बीचचा.
त्याच्यानंतर आपण परत जाणार आहोत दापोली रेझॉर्टला एका, तर तेही मी कव्हर करणार आहे. तर लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, बाय बाय.